वहिनी. भाऊजी, काय झालं? तुम्ही जेवण खूप छान बनवलं होतं. अगदी तुमच्यासारखं सुरेख. हो, पण हे सारखं सारखं बोलायची काय गरज आहे तुम्हाला? मगाशी पण हेच बोललात की. हो, काय नाही, ते मी असंच बोललो होतो. हा, पण तुम्ही आज खूप सुंदर दिसता. नाही म्हणजे साडीमध्ये खूप छान दिसता. बरं, येतो मी. आणि हा, जेवण आज खूप टेस्टी होतं. अहो, हा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय काय झालं? रवी, मला रवीचं वागणं व्यवस्थित वाटत नाहीये. म्हणजे त्यांचं माझ्याकडे बघणं, माझ्यासोबत बोलणं जरा विचित्रच वाटते. त्यांच्या मनात दुसरं काही नाही ना? असं काय बोलतेस नेहा? रवी असं काही करेल असं मला वाटत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. अहो, मला तसं जाणवलं म्हणून मी तसं बोलतेय ना. असं कसं होऊ शकतं? बरं, ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. मी आहे ना तुझ्यासोबत. झोप. वहिनी, अहो, आज तुम्ही एकट्याच? दादा कुठे गेला? नाईट शिफ्ट होती त्यांची, ऑफिसला गेलेत. काय म्हणजे आपल्या दोघांना आज एकांत भेटणार? वहिनी, अहो, तुम्ही इतक्या सुंदर दिसता ना, असं वाटतं तुमच्याकडे बघतच बसावं. मी दादाशी लग्न केलं, पण तरीही तुम्ही माझ्याविषयी चांगलं बोलता. रवी, तुमचं हे असं बोलणं मला पटत नाही बरं का. आणि माझ्याशी जसं वागताय ना, ते पण आवडत नाही. या सगळ्याबद्दल मी योगेशला बोललीये. काय? तुम्ही हे सगळं दादाला सांगितलं? अहो, पण तुम्ही असं कसं करू शकता? रवी, लाज वाटत नाही तुला असं तिला विचारताना? हा, तुला काय वाटलं मी कामावर गेलोय? तिने सांगितलं मला सगळं, तुझं वागणं कसं आहे. मलाच विश्वास नव्हता, म्हणून हा प्लॅन केला मी. आता पाहिलं स्वतःच्या डोळ्याने. अरे वहिनी ही आईसारखी असते. आपले आईबाप गेल्यावर तिने तुला आईसारखं वाढवलं, 2 टाइम गिळायला दिलं. तू अशी वाईट नजर ठेवतो तिच्यावर? दादा, अरे चुकलं माझं. मी काय करतो तुम्हाला तेच समजत नव्हतं. माफ कर मला. काय तुला वहिनी सुद्धा कळाली नाही का रे? लहान लहान म्हणून डोक्यावर बसलास तू आमच्या. शी, जरा जरी लाज वाटत असेल ना, माफी माग तिची. नालायक. वहिनी, मला माफ कर प्लीज. मी असं नव्हतं वागायला पाहिजे. प्लीज मला माफ कर. राहू दे, चल गस नेहा. त्याचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही माझी. चल. दादा, माफ कर ना मला. एक शब्द बोलू नकोस. उठ ग. काय ग लाडाची बायको, खूप खुश दिसते आज. हो, रिझनच तसे. सुधारला का रवी? बहुतेक, म्हणजे सुधारतायत. तुम्ही बोललात ना, त्या दिवशीपासनं शर्मेनी मान खाली घालून येत. माझ्याशी बोलायचा पण प्रयत्न करत नाही. कदाचित लाज वाटत असेल. आणि स्वतःची कामं स्वतःच करायला लागले. मला कुठलाही त्रास नाही. बरं झालं.
ते म्हणतात ना, शहाण्याला चापकाच्या मारापेक्षा शब्दाचा मार बरा. खरे. सुधारला म्हणायचं. आता आपलं कुटुंब कसं आनंदाने आणि सुखी राहील. हो, चिंताच वाटायला लागली होती मला तशी. पण आता एकदम छान वाटतंय. म्हणजे अनकम्फर्टेबल फील होत नाही. मिटला. चला मग ट्रिपला जाऊ तिघं पण. बोलतो मी त्याला उद्या. योगेश, खरंच आपली ही शेवटची भेट आहे. माझा तर विश्वासच बसत नाही. विश्वास तर माझाही बसत नाही. गेली 7 ते 8 वर्ष आपण एकत्र राहिलो, एकमेकांवर प्रेम केलं, आणि हे सगळं क्षणात संपतंय. काय करणार? तुझ्या आई वडिलांना आपलं हे नातं मान्य नाही, आणि त्यांच्या होकाराशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही असं तू म्हणतेस. पण जे काही चाललंय ना योगेश, ते माझ्या मर्जीने नाही होते. माहिती आहे मला स्नेहा, म्हणून तर म्हणतोय ना, आपल्याला आपल्या आई वडिलांना दुखावून पुढे जायचं नाहीये. उलट त्यांनीच दोघांनी आपलं नातं स्वीकारलं असतं तर आज ही वेळ आली नसती. काय करावं कळत नाही. बरं जाऊ दे, आपण खूपच इमोशनल होत चालले नाही का? तुला आठवतंय का ग आपलं कॉलेजचे दिवस? पहिल्या दिवशी जेव्हा तू आली होतीस ना कॉलेजला, तेव्हा लाल रंगाचा मस्त ड्रेस घातला होता, मोकळे केस आणि हातात नोट्स. कोणाचा तरी धक्का लागला आणि त्या नोट्स खाली पडल्या. मी तेव्हा तुझ्याकडेच पाहत होतो. मला काय संधीच हवी होती. तुझ्या डोळे घालून मी एक नोट्सचा संच तुझ्या हातात देत होतो, आणि तिथंच प्रेमात पडलो. आठवतंय सगळं, आणि म्हणूनच मुद्दा माझ्या मागे मागे फिरायला लागलास. हो, मग असाच मुली होकार देत नाहीत प्रेमात, फिरावं लागतं मुलीत मागे. मग मुद्दामच मी तुझ्याकडे ना रोज नोट्स मागायला लागलो, आणि मग एक दिवस नोट्स मध्येच आय लव्ह यू असं लिहून दिलं. जे मी स्वीकारलं. खूप सुंदर प्रवास होता. किती वाजले? 6. उशीर होतोय ना, निघायला हवं. ठीक आहे. चल तू पण घरी जा. योगेश, अरे तुम्ही जो निर्णय घेतलाय तो तुम्हाला योग्य वाटतोय का? रवी, निर्णय योग्य की अयोग्य हा प्रश्नच उरत नाही. जर तुझ्या आईवडिलांना आमचं नातं मान्य नसेल तर आम्ही पुढे कसं जाऊ? अरे वडिलांना नातं मान्य नसू दे ना, पण तुमचं प्रेम खोटं तर नाही ना, आणि तिने तुला कधी अडवलंय का? नाही, तिने कधीच अडवलं नाही, पण आम्हाला असं वाटतं की तुझ्या वडिलांचा मान ठेवणं हेच योग्य आहे. अरे योग्य आणि अयोग्याचा विचार कुठं करत बसलाय? स्वतःचा विचार कर ना. तू तिच्याशिवाय राहशील का? तेच तर कळत नाही, तिच्याशिवाय राहू शकेल की नाही. पण नियमांच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही. येतो. योगेश, तुला वाटतं तू मला विसरू शकशील म्हणून? नाहीच स्नेहा, मी तुला कधीच विसरू शकत नाही, पण मी तुझ्या आठवणींमध्ये स्वतःला कायम जिवंत ठेवेल. आणि हो, कधीही कोणालाच दोष देऊ नकोस. माझ्या वडिलांनी जे केलं ना
ते माझ्या चांगल्यासाठी केलं. माहिती आहे मला, त्यांना फक्त तुझं भलं करायचं होतं आणि मलाही तुझं सुख पाहायचं होतं, म्हणून तर आपण हा निर्णय घेतला. तर मग ही आपली शेवटची भेट समजायची. सांगणं कठीण आहे, पण ही शेवटचीच भेट होतीस त्या. यापुढे तू तुझा आनंदाने जग, मी जगेल. चल, उशीर होतोय, निघूयात. काय आहे रवी, मी तुला किती वेळा सांगितलंय फोन करत जाऊ नकोस म्हणून. स्नेहा, अगं मला फक्त तुझा आवाज ऐकायचा होता. तू कशी आहेस? आणि मला तुझी खूप आठवण येते. मला खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय. रवी, हे सगळं बंद कर. माझं लग्न झालंय आता आणि मला माझ्या संसारावर लक्ष द्यायचंय. तुझं लग्न झालंय आणि माझं प्रेम संपत नाहीये. प्रेम संपलं नाही ना? पण याचा विचार आधी करायचा होता. बऱ्याचदा सांगत होते तुला, नुसतं प्रेम करून चालत नाही, त्याच्यासाठी काही कामधंदा करावा लागतो, तेव्हा जाऊन कुठं लग्न होतं. आपल्याला इकडे मजा मस्ती करायची असते, फिरायचं असतं नुसतं. सोड आता, आणि इथून पुढे मला फोन करायचा नाही म्हणजे नाही. तू जेव्हा माझ्या सोबत होती ना, तेव्हा पण लेक्चरच देत होती, आणि आता नाहीये तर लेक्चर देते. तू ना कधी ऐकणाऱ्यातला आहेसच नाही. सोड. स्नेहा, अगं कुठं हरवलीस? किती वेळ झाला मी एकटाच बोलतोय. काही नाही, असंच. काहीतरी लपवतेस माझ्यापासून असंच वाटतंय मला. काही प्रॉब्लेम आहे का? नाही हो, आपलं सहजच. हे बघ, तुला काही प्रॉब्लेम असेल ना तर मला सांग. अगं एकाच घरात राहतो आपण, आणि 1 वर्ष झाले आपल्या लग्नाला. काय एवढं ओळखत नाही का मी तुला? खरं सांगू? सांग, काय प्रॉब्लेम आहे? रवी. रवी? माझा जुना प्रियकर. मी त्याला कधीच सोडले, पण तो आता मला फोन करून सारखा त्रास देतो. बर, तुझ्याकडून त्याच्याबद्दल काही म्हणत नाही ना? अहो खरंच नाही. आपलं लग्न होण्यापूर्वीच सगळं झालंय आणि मला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही. उलट तो फोन करून त्रास देतोय मला. मला नको वाटतं हे सगळं. शांत हो, जास्त हायपर नको. मी बघतो काय करायचंय. मी त्याला सांगितलं फोन नको करू, पण तो ऐकत नाही. ठीक आहे, त्याचा तोडगा मी काढतो. आता आनंदी राहा. जो, मी तुझ्यासाठी दूध गरम करून आणतो. बस. योगेशराव, तुमच्यात चांगलीच डेअरिंग आहे. मला इथं बोलून घेतलंय. डेअरिंग म्हणजे? मी काय घाबरतो काय कोणाला? मला माझ्या बायकोने सांगितलंय तू तिला फोन करून त्रास देतो म्हणून. तिच्या मनात तुझ्याबद्दल क्वचितही जागा नाहीये. तिला त्रास देणं बंद कर. तुमच्या सांगण्यावरून त्रास देणं बंद करू का मी? ते नाही म्हणा. तुला जर ऐकायचं नसेल ना तर मला सुद्धा वाकड्यात जाता येत. कळलं का? तिचं तुझ्यावर प्रेम नाही. तिचं नसेल, पण माझं अजूनही तिच्यावर प्रेम आहे. असं? अरे मलाय का, प्रेम असं जबरदस्तीने मिळवता येत नसतं. ते मनातून करावं लागतं. ती तुझी लायकी नाही. तिने सगळं बोलून दाखवलंय. मग तुझं वागणं कसं होतं, तू तिला कसा त्रास द्यायचा. जर थोडी जरी लाज असेल ना तर आता आम्हाला सुखानं संसार करू दे. हीच खरी तुझ्या प्रेमाची किंमत आहे.
मला माफ करा. मी करेल प्रयत्न, पण लगेच ती माझ्या मनातून नाही जायची. असो, येतो मी. स्नेहा, माझी आई गावाकडे गेल्यावर एवढ्या छान मासवड्या बनवते ना, मला वाटतं तूही बनवाव्यास. आओ, पण मला मासवडे कुठे बनवता येतात? आमच्याकडे नव्हते बनत ना. तुमच्याकडे काय बनवतात मग? आमच्याकडे पाठवड्या. पाटवड्या? बरं ठीक आहे, पाटवड्या तर पाटवड्या त्या बनव. हं? कोण आले बघ बरं का. हॅलो होम मिनिस्टर, मी आलो. रवी, ये. अरे वा, ये बस. रवी, आज अचानक? अरे मला फोन तरी करायचा, मी येणार आहे म्हणून. अगं म्हटलं तुला सरप्राईज द्यावा. कसं वाटलं? मस्तच. तसाही आमचा पाटवाड्यांचा बेत ठरलाच होता नाही का. बरोबर चान्स मारून आलाय. अगं तसं नाही, मला इथे कॉलेजला नंबर लागला, म्हटलं तुमच्याकडे येऊन राहावा. बर. मग काय मजाच. चालेल ना? चालेल चालेल, काय अडचण नाही. जा फ्रेश हो. हो. हे बरं, चहा टाक त्याला आधी, थकून आलाय तो. हो, आणि तुम्हाला? मला नको. चालेल. काय गे, किती वाजले? हा, रात्रीचे 12 वाजले. त्याला काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुझ्या भावाला? किती वाजता येतो बोंबलत, कधी जेवतो, मोठमोठ्याने फोनवर काय बोलतो, कुठल्याच प्रकारचा मॅनरच नाही. चांगली झोप लागली होती, गाडं डचकून उठलो. मूर्ख. राहू द्या ना, नवीन आहे शहरात, होईल सवय त्याला. अरे सवय होईल म्हणजे? गेली 1 आठवडा बघतोय मी तेच. तुला सांगता येत नाही त्याला समजून? बरं, बोलेल मी, चिडू नका ना. अरे पण मला पण काम असतं ना ऑफिसला, दिवसभर थकतो मी. हो, कळतंय मला. आता झोपा, मी बोलेल त्याच्याशी. ठीक आहे, गाडकी भरली मला. रवी, हा मी तुला एक गोष्ट बोलू? हा, बोल ना. हे बघ, तुझं इथे राहणं हे मला आणि योगेशला दोघांनाही आवडतं, पण त्यासाठी तुला या घरच्या शिस्त पाळाव्या लागतील, व्यवस्थित राहावं लागेल. ताई, मला वाटलं होतं हे माझं हक्काचं घर आहे, त्यामुळे मी पाहिजे ते करेल, पाहिजे तसं राहील. रवी, तुझ्या हक्काचं घर आहेच हे, पण तुझं वागणं, अवेळी घरी येणं, अवेळी जेवण करणं, मोठमोठ्याने फोनवर बोलणं, गाणी लावणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमचा शेड्यूल बिघडतोय. तू काही दिवस कॉलेज जवळ रूम करून राहशील? सॉरी ताई, मला कळलंच नाही की मी चुकीचं वागतोय म्हणून. ठीक आहे, मी करतो काहीतरी. स्नेहा, रवी गेल्यापासून घर किती रिकाम रिकाम वाटते नाही का? करमतच नाही, नाहीतर त्याचा सतत गोंधळ सुरूच असायचा काही ना काही. एखाद्या गोष्टीची सवय झाली की नंतर करमायचे बंद होत. बरं, मी काय म्हणतो, त्याला एखादा फोन तरी लाव.
काय चाललंय, हॉस्टेलला करमतंय का, आणि जमलं तर त्याला आपण परत राहायला बोलवू. राहायला? खरंच? हो. लाव बरं तू. लावते. हॅलो. हा ताई बोल ना. रवी, कसा आहेस तू? मी मस्त आहे ताई. कॉलेज कसं सुरू आहे? एकदम व्यवस्थित. आणि हॉस्टेलला? हॉस्टेलला काय मजेत. करमतंय का विचार? करमतंय का तुला हॉस्टेलला? ताई खरं तर नाही करमत, कारण मला दाजींची आणि तुझी सवय झाली होती. अरे मग नाही करमत तर ये की इकडे. तुझे दाजी म्हणत होते, हो खरंच, तुझे दाजी म्हणत होते रवीला परत बोलाव. दाजींना पण तुझी सवय झाली ना. आता बस झालं हॉस्टेल. घरी या लवकर. बॅग पॅक करायला घ्या. हो येतोच. ये लवकर. हो. किती आनंदित झाला. त्याला तरी कोण आहे आपल्याशिवाय. असं त्याला त्याची चूक समजली ना, आता शिस्तीत राहिला म्हणजे झालं. हो. बरं, आज संडे, ब्रेकफास्टला काय करतेस? ऑमलेट आणि ब्रेड. चालेल, बनव पटकन. येस. रवी, आपलं असं भेटणं योग्य वाटतंय का तुला? हे जर कधी योगेशला कळालं ना, तो मला कधीच माफ करणार नाही. हे बघ स्नेहा, मला तर असं वाटतं योगेश तुझ्या लायकीचा नाही. मला तर कधी कधी असं वाटतं त्याचं तुझ्यावरती खरंच प्रेम नाही. सारखं हे करू नको ते करू नको सांगत असतो. हे काय बरोबर नाही वाटत मला. मला माहिती आहे तो माझ्यावर बंधनं घालतो, पण कधी कधी असं वाटतं त्या बंधनात पण काळजी आहे. मी ना द्विधा मनस्थितीत अडकली. काय करू कळतच नाही. आणि असं पण वाटतं की मला मनमोकळेपणाने जगू द्यायला पाहिजे म्हणून. गुंतलाय माणूस. म्हणजे तुला काय म्हणायचंय, माझ्यावरती तुझा विश्वास नाही का? मी जे सांगतोय ते खरं नाहीये का? आहे रे. सोड, जाऊ दे. रवी, गेले 3-4 दिवसापासून स्नेहाला फोन करायचा प्रयत्न करतोय. अरे ती फोनच उचलत नाहीये. फोन केला तर वेटिंगला लागतोय, वेटिंगला लागला तर कॉल बॅक करत नाही. मला ना तिचं काय चाललंय कळतच नाही. कधी कधी म्हणते पप्पा समोर आहेत, आई आहे, दादाला समजलं तर. 3 वर्ष तर काय प्रॉब्लेम नव्हता रे आमच्या रिलेशनशिप मध्ये. अरे तसं काय नसल. मला तर असं वाटतंय ना, ती मैत्रिणींबरोबर कुठेतरी फिरायला गेली असत. आणि तसंही पण मुलींना थोडी स्पेसची गरज असते. मान्य, स्पेसची गरज असते, पण थोडी बंधनं पण असायला हवी. कुठं जाते, काय करते, आपल्याला समजायला नको का? तर तसं असेल तर तिने सांगायला हवं होतं ना, पिकनिकला चालले. अरे तू उगाच काही पण विचार करत बसलाय. असं काय नसेल रे. तिच्याकडे थोडा वेळ नसेल, त्यामुळे ती कदाचित तुझा फोन उचलत नसेल. करेल ती फोन, एवढा नको विचार करूस. मला थोडं अनसिक्युअरच फील होतंय. बघू, वाट बघतो मी तिच्या फोनची. बरं चालते, येतो मी. मला थोडं काम आहे, भेटू नंतर आपण. हा. रवी, मला वाटतं की योगेशला सगळं खरं खरं सांगून टाकावं. स्नेहा, रव्या तू, लाज कशी वाटली नाही रे तुला? जवळचा मित्र आहेस ना माझा. आणि काय ग तू 3 वर्ष माझ्या सोबत राहिलीस, पुरलो नाही का मी? योगेश, मला खरंच माफ कर. माफ कर. तुला सांगण्याचा प्रयत्न करणार होते.
योगेश, अरे खरंच आम्ही तुला सांगणार होतो, पण कसं सांगू तेच कळत नव्हतं आम्हाला. अरे काय सांगायचं होतं? 3 वर्ष जीव लावलं मी हिला. तू काल परवा आलास आणि हिला आपलंसं करून घेतलंस. काय चुकलं होतं का माझं? योगेश, मला काय चूक आहे आणि काय बरोबर आहे कळतच नव्हतं. एका साईडला तू आणि एका साईडला रवी होता. मग एका सोबत राहायचं होतं. माफ कर मला. एका वेळी 2दा गडावर पाय ठेवला ना, असं होतं. आणि चूक केलीस ना, ते बरंच झालं. चुकीची व्यक्ती नकोच आहे माझ्या आयुष्यात. झक मारा. अरे थांब. मी बोलते त्याच्याशी. योगेश, योगेश, काय आहे? कशाला माझ्या मागे येतेस आता? आय एम सॉरी. खरंच हे कसलं सॉरी? 3 वर्षाचं रिलेशनशिप तू टिकू शकली नाहीस आणि आता काय करणार आहे माझ्यासोबत येऊन? आज त्याला होकार दिला, उद्या आणखी कोणाला होकार देशील? या नात्याला ना काहीच अर्थ उरला नाही. तर तोही माझा मित्रच आहे, काय बोलता पण येत नाही. जा त्याच्यासोबत तरी नीट राहा. बरोबर.